प्रकार जातोय, वेगळ्या वळणावर होतोय, वेगळ्यासाठी जातोय. थोडा मी त्यामुळे पॉज घेतो. लॉटरी बेटिंग गॅमलिंग संपलं. रूल 32 मध्ये 5 विशिष्ट अशा प्रकारचे पुरवठे आहेत, सप्लाय आहेत आणि त्याची व्हॅल्युएशन मेथड जी आहे ती दिलेली आहे. मुख्य मुद्द्यांमध्ये आपण हे वाचत आहोत. रूल 32 कोणासाठी हे लक्षात घ्या पहिले, केव्हा जायचं रूल 32 ला. तर यामध्ये व्हॅल्युएशन 27 ते 31 फॉलो करावे, सामान्यतः फॉलो करावे लागतात. पण 32 मध्ये काय दिलं, हे जे स्पेसिफिक सप्लाय दिलेले आहेत ते डायरेक्टली 27, 28, 29 देखील सोडून ते या नियमाप्रमाणे व्हॅल्युएशन करू शकतात. हे 5 कोण आहेत विशेष सप्लाय. करन्सी जेव्हा तुम्ही एखाद्या फॉरेन कंट्रीमध्ये जाल तिकडे तुम्हाला रुपीजनी परचेस काही करता येणार नाही. तुम्ही एखाद्या हॉटेलला जाल, जेवण तर घ्या ऍटलीस्ट, तर तिकडे तुम्हाला इंडियन रुपीज चालणार नाही, तुम्हाला ती फॉरेन करन्सी लागेल. मग त्याकरता ती एक्सचेंज करून घ्यावी लागते त्याच्या ऑथोराइज एजंटकडनं. मध्ये एजंट बँक असेल किंवा बँकेचे आणखी कोण एजंट असतील त्यांच्याकडून ती करन्सी घ्यावी लागते आणि ते त्या एक्सचेंजसाठी काही चार्जेस घेतात. मग त्या चार्जेस वरती जीएसटी कशा प्रकारे आकारणी होईल हे तरतूद त्याच्यामध्ये आहे. दुसरं आहे जे तिकीट बुकिंग होतं विमानासाठीचं, ते डोमेस्टिक एअरलाइन्सचं होतं प्लस इंटरनॅशनल एअरलाइन्सचं होतं. ते एजंट थ्रू होत असेल तर एजंटला विमान कंपन्या कमिशन देतात. मग कमिशनची व्हॅल्यू कशी काढायची याकरता वेगळी तरतूद आहे. लाईफ इन्शुरन्स बिझनेस आहे, त्याची व्हॅल्यू कशी काढायची, या पॉलिसीज असतात इन्शुरन्सच्या, त्याच्यावरती कशा प्रकारे अमाऊंट डिटरमाइन करायची जीएसटी काढण्याकरता. कारण कमिशन दिलं जातं लाईफ इन्शुरन्स बिझनेस काढणार त्यांच्या एजंटला. मग किती अमाऊंट आणि प्लस जे इन्शुरन्स काढला जातो त्यामध्ये इन्शुरन्सची अमाऊंट पण असते प्लस इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट पण असते. काही अमाऊंट तुम्ही जे प्रीमियम भरता काही वर्षानंतर काही अमाऊंट इन्शुरन्स कंपनी तुम्हाला परत देते, मनी बॅक पॉलिसी वगैरे असतात. मग त्यामध्ये सर्व अमाऊंटचा इन्शुरन्स काढला जात नाही, काही अमाऊंट ही इन्व्हेस्ट केली जाते आणि काही अमाऊंटचा इन्शुरन्स केला जातो. मग त्या केसमध्ये कशा प्रकारे व्हॅल्युएशन केलं जाईल हे त्यात दिलेलं आहे. सेकंड हँड गुड्स, कार, जुन्या कार, मोबाईल वगैरे विकले जातात. जुन्या कार परचेस करायच्या आणि त्यात थोडी डागडुजी करून मग त्या सेकंड हँड बाईक, सेकंड हँड कार, सेकंड हँड मोबाईल, सेकंड हँड कम्प्युटर यांचं वेगळं मार्केट आहे. जिकडे अशा प्रकारे सेकंड हँड गुड्स विकले जातात तर त्यावेळेस त्याचं व्हॅल्युएशन कशा प्रकारे करायचं, कुठल्या अमाऊंटवर टॅक्स कशा प्रकारे द्यायचा याची तरतूद तिथे आहे. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ रिडिमेबल व्हाउचर, स्टॅम्प, कुपन, टोकन हे काय असतं की तुम्ही परचेस करता त्या तुम्ही 5,000ची खरेदी केली तर तुम्हाला ते काहीतरी असं एक डॉक्युमेंट देतात किंवा काहीतरी तुम्हाला प्लॅस्टिकचं कॉइन देतात आणि सांगतात तुम्ही हे काय करा, पुढच्या वेळेला याल तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल. किंवा तुम्ही मॉन्जेरीज मध्ये जा, तुम्हाला मॉन्जेरीज मध्ये 500 रुपयापर्यंत काय मिळेल तिकडे याच्यावरती काही खरेदी करता येईल. मॉन्जेरीज मध्ये तुम्ही काही पे करू शकता. ह्याचं कन्सिडरेशन 500 रुपये म्हणजे जे रिडिमेबल व्हाउचर, स्टॅम्प, कुपन, टोकन आहे हे तुम्ही जितना तुम्ही खरेदी केली ते तुम्हाला ऑफर करतात की तुम्ही या वेगळ्या शोरूममध्ये जा, तिकडे तुम्हाला काय डिस्काउंट मिळेल किंवा तुम्ही आमच्याचकडे नेक्स्ट टाइम याल त्यावेळेस तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल. अशा प्रकारे ज्यावेळेस ते व्हाउचर इश्यू करतात त्यावेळेस तो एक सप्लायला इक्विव्हलंट व्हॅल्यू आहे. मग त्याच्यावरती कशा प्रकारे टॅक्स लावला जाईल, व्हॅल्यू कशी काढायची हे त्यामध्ये आपल्याला बघायचं. कशा करता रूल 32 बनवलाय हे लक्षात घ्या. रूल 32 जो आहे हा 5 विशिष्ट व्यवसायांच्या सप्लायची व्हॅल्यू काढण्याकरता बनवण्यात आलाय जे आता मी डिस्कस केली. आता याच्यामध्ये 32.2 जो आहे, एक मिनिट मी इथे तुम्हाला काढून दाखवतो. मी जे काय इथे रूल मध्ये दिलेला आहे, जो रूल बनवलाय सरकारने त्याबद्दल सांगतोय, माझं काही सांगत नाही याच्यामध्ये, हे कळावं म्हणून मी वारंवार हे दाखवत असतो. डिटर्मिनेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ सप्लाय इथे रूल 32 आहे आणि यामध्ये 32.1 हे सांगतो की नॉट बी स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन द प्रोविजन ऑफ दिस चॅप्टर व्हॅल्यू ऑफ हे 32.1 मध्ये हे म्हणतं की
इतर रूल न वापरता तुम्ही या स्पेसिफिकली 5 सप्लाय करता इथे दिलेले रूल वापरू शकता. हे 32.1 सांगतो. त्यामुळे 32.2 पासून आपली सुरुवात होते. आपली जी पहिली जी सप्लायची तरतूद आहे, आपण जी वास्तविक करन्सी करता ती 32.2 मध्ये काय, तर 32.1 मध्ये दिलंय की या स्पेसिफिक बिझनेस साठी स्पेसिफिक सप्लाय करता तुम्ही 27 ते 31 स्किप करून यातले नियम वापरू शकता हे दिलेलं आहे. द व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस इन रिलेशन टू परचेस और सेल ऑफ फॉरेन करेन्सी. फॉरेन करेन्सी परचेस आणि सेल. तुम्ही जेव्हा फॉरेनला जाल तेव्हा तुम्ही परचेस कराल फॉरेन करेन्सी इंडियन रुपीज देऊन, आणि ज्या वेळेस तुम्ही फॉरेन वरनं परत याल त्यावेळेस तुमच्याकडे जी उरलेली फॉरेन करन्सी असेल त्याचा तुम्हाला भारतामध्ये उपयोग नाही. मग तुम्ही ती परत काय कराल, तिकडे परत कराल त्यावेळेस तुम्ही ती सेल कराल. समजा तुम्ही 2 लाखाची करन्सी परचेस केली आणि तुम्ही 1.5 लाख खर्च केले, तुमच्याकडे 50,000ची करन्सी उरली असेल, मग तुम्ही ती याल आणि तुम्ही त्या एजंटला सांगाल की हे मला तुम्ही ही करन्सी घ्या आणि मला 50,000 रुपये इंडियन रुपीज द्या. म्हणजे तुम्हाला तिकडे देशाबाहेर जाताना परचेस करायला लागतं आणि देशामध्ये परत येताना करन्सी शिल्लक असेल तर ती सेल करावी लागते. अर्थ कळायचा. द व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस इन रिलेशन टू द परचेस ऑर सेल ऑफ फॉरेन करन्सी. फॉरेन करन्सी ज्या वेळेस तुम्ही इतर कुठल्या देशामध्ये जाल तेव्हा तिकडे इंडियन रुपीज चालणार नाही. त्यावेळेस तुम्हाला फॉरेन करन्सी त्याच्या सरकारने नेमलेल्या विशिष्ट एजंटकडनं खरेदी करावी लागते आणि परत आल्यानंतर तुम्ही ती करन्सी परत करता त्यावेळेस ती सेल होते. इन्क्लुडिंग मनी चेंजिंग. मनी चेंजिंग शॅल बी डिटरमाइंड बाय द सप्लायर ऑफ सर्व्हिसेस. ही एक सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. परकीय चलनाच्या खरेदी किंवा विक्री संबंधित सेवांचे मूल्य काय काढायचं याकरता इकडे तरतूद दिलेली आहे. बघा इकडे जेव्हा भारतीय रुपया परकीय चलनात बदलला जातो तेव्हा त्या व्यवहाराचे मूल्य आरबीआयच्या संदर्भ दर आणि खरेदी विक्री दर यांच्यातील फरका एवढे असेल ज्याला एकूण चलनाने गुणले जाईल. आता ज्या वेळेस आज इंडियन रुपीज डॉलर तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला युएस डॉलर पाहिजे असेल तर तुम्हाला हे बघायला लागेल की युएस डॉलरची किंमत काय आहे. आता ही डॉलरची किंमत आहे इंडियन रुपीज मध्ये समजा 85 रुपीज, 88 रुपीज, 90 रुपीज जी काय असेल. तुम्ही ज्यावेळेस ऑडिट करायला जाल त्यावेळेस आजचा रेट नाही बघायचा. त्यांनी ज्यावेळेस तो परचेस सेल केला त्यावेळेस रेट काय होता, मग त्यावेळेस तुम्हाला हे बघायचंय तो रेट जो होता. तरतूद काय म्हणते बघा. आता जर आरबीआय संदर्भ उपलब्ध नसेल, आता आरबीआय जेवढ्या कंट्री आहेत सपोज 200+ कंट्री असतील तर सगळ्यांना जर आरबीआय सांगतं रोज असं नाही, काय कंट्री तर देतच नाही आणि तुम्ही त्या कंट्रीत जात असाल तर मग तुम्हाला ती करन्सी मिळण्याकरता किती रुपये खर्च करायला लागले. तर मूल्य एकूण भारतीय रुपये मी पुढे एक्झाम्पल घेणार आहे 1% इतके असेल. आणि परंतु जर दोन्ही चलने भारतीय रुपयात नसेल, समजा एखादा व्यक्ती भारतामध्ये येतो आणि तो सांगतो की मला इथे डॉलर देऊन मला लंडनला जायचंय, मग लंडन साठीची करन्सी पाऊंड आहे, मला पाऊंड पाहिजे, डॉलर दिले आणि पाऊंड घेतले, अशा प्रकारे असेल तर मग त्या दोन्ही चलनांना भारतीय रुपयामध्ये बदललं जाईल. म्हणजे डॉलरचं इंडियन रुपीमध्ये व्हॅल्यू किती होते, पाऊंडची इंडियन रुपीमध्ये व्हॅल्यू किती होते. मग त्या दोन्ही रकमांमधून जी रक्कम कमी असेल, समजा इंडियन रुपीमध्ये डॉलरची व्हॅल्यू 2 लाख झाली, पाऊंडची व्हॅल्यू 3 लाख झाली, मग यातलं कमी 2 लाख आहे, मग 2 लाखावरती 1% मूल्य जेवढा असेल तेवढ्यावरती याची लागेल. ही तरतूद आहे. मी खाली डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम्पल घेतलेलं आहे, आपल्याला बघायचं. फक्त तरतूद काय सांगते इथे लक्षात घ्या. आरबीआय रेफरन्स रेट असू पण शकतो, नसू पण शकतो. करन्सी इंडियन रुपीज देऊन फॉरेन करन्सी घेतली असं येऊ शकतं, किंवा एक फॉरेन करन्सी देऊन दुसरी फॉरेन करन्सी घेतली असंही होऊ शकतं. या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे व्हॅल्यूची जी अमाऊंट आहे ही कशी ठरवली जाते, निश्चित केली जाते, हे आपल्याला बघायचं. हे 32.2 मध्ये इथे एक क्लॉज आहे, प्लस ही व्हॅल्यू काढण्याकरता आणखी बी क्लॉज पण आहे. हे वेगळ्या प्रकारे पण ती व्हॅल्यू काढली जाऊ शकते, हेही आपल्याला बघायचं आहे. हे ए आणि बी दोन प्रकारे आपल्याला बघायचं. खाली बघा आता इकडे आता 32.2 प्रमाणे हे पण थोडं गुंतागुंतीचं आहे. थोडं अटेन्शन द्या, थोडं फोकस करा, तर तुम्हाला कळेल की इथे कशा प्रकारे एक्सचेंज केलं जातं. जेव्हा एका व्यवहारात भारतीय रुपया आणि दुसरे परकीय चलन असेल
तेव्हा पुरवठाचे मूल्य हे चलनाच्या खरेदी दरामध्ये किंवा विक्री दरामध्ये आणि त्यावेळेच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संदर्भ दरामध्ये रेफरन्स रेट जो आहे तो बघायला लागेल, फरक एवढे असेल ज्याला एकूण परकीय चलनाच्या युनिटने गुणले जाईल. आता ही प्रक्रिया कशी करायची हे लक्षात घ्या. एक्झाम्पल आहे खाली की 10 मे रोजी रामदास यांनी $100 विकले. आता ते फॉरेनला गेले असतील, तिकडून ते परत आले, त्यावेळेस त्यांनी विकले. आता ज्या वेळेस आरबीआय रेफरन्स रेट ₹82 आहे, मी विकत घ्यायला गेलो ना तर मला ₹83 सांगतील की मला परचेस करायचे, तर मला 83 सांगतील, कारण की इकडे ना ₹82 त्याचा काय रेफरन्स रेट आहे. जे एजंट आहेत त्यांना गव्हर्नमेंट त्यांच्या एजंटला डॉलर देतात आणि सांगतात की या एका डॉलरचे ₹82 घ्या, ₹82 तुम्ही द्या. मग ते एजंट काय करतात, जर कोण खरेदी करायला आला तर त्याला ₹83 सांगतील, म्हणजे त्यांना ₹1 प्लस मिळेल. त्यांनी 82ला विकत घेतलंय ना, मग 83ला विकतील. पण कोण विकायला आला तो तुम्ही जुनी पुस्तकं कधी विकली असतील तर जुनी पुस्तकं जे विकत घेतात, समजा माझ्या पुस्तकाची किंमत ₹100 आहे आणि मी ज्यांना ओल्ड बुक विकायला गेलो तर ते मला सांगतात की तुम्हाला याचे आम्ही ₹40 देऊ. पण मी जुनं पुस्तक खरेदी करायला गेलो तर माझ्याकडे ₹60 मागतात. म्हणजे 50% किंमत त्याची भले ₹50 असो, पण मी जेव्हा विकायला जातो मला म्हणतात ₹40 विकत घेऊ आम्ही, आणि तेच जुनं पुस्तक मी विकलंय त्याला ₹40, तुम्ही खरेदी करायला गेलात तुमच्याकडून ते ₹60 मागतील. अशा प्रकारे जो जुन्या पुस्तकांचा बिझनेस आहे त्याच प्रकारे इकडे करन्सीचा बिझनेस आहे. ₹82 हा रेट आहे. म्हणजे सरकारकडनं त्यांच्या एजंटला जे करन्सी खरेदी विक्री करण्याकरता अधिकृत एजंट नेमले जातात, ते काय करतात, त्यांना ₹82 जर इथे आरबीआय रेफरन्स रेट ₹82, त्यांना ₹82 मध्ये काय मिळतात, ते फॉरेन करन्सी मिळतात. एक्झाम्पलला $US मिळतात. तर जर तुम्ही विकत घ्यायला गेलात तर तुम्हाला ₹83 सांगतील, आणि जर तुम्ही विकायला गेलात तर ह्या एक्झाम्पलला बघा, इकडे रामदासला ₹81 मिळाले. आता असे किती त्याला पाहिजे, तर 100 पाहिजे. मग इथे ₹82 हा इथे रेफरन्स रेट आहे. मग खरेदी विक्री मधला फरक किती, ₹1 आहे. मग इथे 82 - 81 केले, उत्तराला 1 गुणिले 100 पाहिजे, त्याला 100. मग इथे व्हॅल्यू ऑफ सप्लाय 100 येईल. मग या 100 या रकमेवरती काय होईल, जीएसटी आकारला जाईल. हा एक प्रकार आहे. इथे रेफरन्स रेट अवेलेबल आहे, इथे रेफरन्स रेट अवेलेबल आहे. आता दुसरीकडे काय असेल बघा, इथे आरबीआय रेफरन्स रेट उपलब्ध नाहीये. आरबीआय रेफरन्स रेट उपलब्ध नाहीये. मी तुम्हाला सांगितलं अगोदर 200+ कंट्री आहेत ज्या ठिकाणी लोक मॅक्झिमम जातात, त्यांच्या करन्सी वरती आरबीआय आपला रेफरन्स रेट जाहीर करतं. काही कंट्रीवर जाहीर करत नसेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला जायचं असेल, तुम्हाला ती करन्सी तुम्ही घेतली तिकडनं, तर मग त्या करन्सीवरती जर व्हॅल्यू ऑफ सप्लाय 1%, तुमच्याकडून जर त्यांनी ₹8,100 घेतले तर मग आरबीआय रेफरन्स उपलब्ध नाहीये, तर ₹8,100 वरती 1% चार्ज होईल, जो होतो ₹81. मग या ₹81 जीएसटी लागेल. हे कळलं की नाही कळलं मला सांगा. आता मी जे तुम्हाला एक्सप्लेन केलं, एक आरबीआय रेफरन्स रेट असेल तर काय आणि नसेल तर काय, कोणाला कळलं नसेल तर मी परत सांगू शकतो, मला विचारावं. ओके, मी पुढे जातोय. निलेश सर थँक्यू रिप्लाय केल्याबद्दल. मी पुढे जातो आता. आता एक ठिकाणी कसं आहे, इंडियन रुपीज आणि फॉरेन करन्सी यांची देवाणघेवाण आहे, आणि त्यामध्ये एक प्रकार होता आरबीआय रेफरन्स रेट उपलब्ध आहे, दुसरा प्रकार होता आरबीआय रेफरन्स रेट उपलब्ध नाहीये. आता तिसरी केस काय बघा, ह्या 2 केस झाल्या. तिसरी केस काय बघा, आता तिसऱ्या केसमध्ये असं आहे की जे एक्सचेंज केलं जात आहे, म्हणजे जो एजंट आहे त्याला एक, जसं काय काय फॉरेन ट्रिप कशा असतात की ते विमान इंडियामध्ये येतं, भारतामध्ये येतं, आणि मग भारतामधनं
ते वेगळ्या कंट्रीमध्ये जातं. म्हणजे एक कंट्री ए आहे, कंट्री ए मधला एका व्यक्तीला कंट्री बी मध्ये जायचंय, पण डायरेक्टली कंट्री ए टू कंट्री बी तो जात नाही, तो मध्ये भारतामध्ये थांबतो. जर तो इकडे भारतामध्ये थांबतो तर त्याला भारतामध्ये त्या जी कंट्री बी आहे त्याची करन्सी पाहिजे. आता इथे ए मध्ये ज्यावेळेस तो ए कंट्री मधनं येतो त्याच्याकडे डॉलर आहे, US डॉलर आहे, आणि त्याला बी कंट्रीत जायचंय, तिकडे त्याला पाऊंड पाहिजे. तो पाऊंड आणि US डॉलर याचं एक्सचेंज करू शकतो. त्याकडे इंडियन रुपीज नाहीये. आता इथे सप्लाय झालेला आहे, तर मग कुठल्या व्हॅल्यूवरती जीएसटी आकारला जाईल, ती व्हॅल्यू कशी काढायची याच्याविषयी ही तिसरी परिस्थिती आपल्याला सांगते की मूल्य मोजण्यासाठी दोन्हीचं काय करा. आता इथे US डॉलर 9,000 घेतले आणि UK पाऊंड 4,500 मध्ये जे रूपांतर केले दिले त्याला. आता मूल्य मोजण्यासाठी दोन्ही रकमांची काय करा, इंडियन रुपये रूपांतर करा. मग इथे US डॉलरची किंमत आज 88 रुपये प्रति डॉलर असेल आणि UK पाऊंडची 118 प्रति पाऊंड असेल. रुपीज मध्ये कन्वर्ट केलं म्हणजे US डॉलर करपत्र सेवेचे मूल्य काढण्याकरता दोन्ही रकमांची काय करा, पहिले कन्व्हर्जन करा भारतीय रुपयांमध्ये. म्हणजे इथे 9,000 त्यांनी काय घेतलं, US डॉलर घेतले, पण 9,000 US डॉलरचं 88 रुपये इंडियन रुपीज मध्ये 7,92,000 एवढे रुपीज होतात. आणि पाऊंडचं जर काढलं, किती पाऊंड दिले त्याला, 4,500. मग 4,500 पाऊंडला इंडियन रुपीची व्हॅल्यू आहे 118 रुपये, तर त्याप्रमाणे 5,31,000 एवढे होतात. मग आता या 5,31,000वरती 1% व्हॅल्यू किती होते, 5,310. हे व्हॅल्यू ऑफ सप्लाय झालं. म्हणजे जो एजंट असेल, जो हे कन्व्हर्जन करेल, तो 5,310 रुपयांवरती काय करेल, सरकारला कर जमा करेल. कळलं? येस ऑर नो? तुम्हाला अटेन्शन फोकस फुल ठेवावा लागेल यासाठी, तर तुम्हाला कळेल. थोडंफार कमी कळलं असेल तर नंतर वाचा नोट्स, तुम्हाला कळेल. ओके राकेश सर, थँक्यू. परत खाली सगळी कंपॅरिझन दिलेली आहे. मी याच प्रकारे नोट बनवले आहेत की ज्या वेळेस मी ऑनलाईन क्लास घेतो त्यावेळेस सगळ्यांचं अटेन्शन असेल नसेल, डायव्हर्ट होईल काही कारणास्तव, त्यावेळेस नंतर जर कोणी नोट्स वाचल्या तर त्याला फुल एक्सप्लेनेशन, मी जेवढं बोलतोय त्याहून जास्त एक्सप्लेनेशन मी नोट्स मध्ये टाकलेलं आहे, जेणेकरून नोट्स वाचूनच सगळ्या तरतुदी क्लिअर व्हायला पाहिजे. अशा प्रकारे माझा प्रयत्न आहे. की पॉईंट दिले, फायनल लाईन दिलंय, सारांश, कन्क्लुजन, एक्झाम्पल सगळं टाकलं. ही एक मेथड आहे, ही एक मेथड आहे. दुसरी पण एक मेथड आहे. जसं इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करायला मग 2 मेथड आहेत, एक ओल्ड मेथड, एक न्यू मेथड. तसं याच्यात पण जे करन्सी सप्लायर आहेत त्यांच्या करता पण 2 मेथड दिलेल्या आहेत इकडे. मेथड दुसरी बघा. आता जो सेवा करणारा व्यक्ती आहे तो काय, आता ह्या 2 मेथड आहेत, तर ह्या सरकारने काय केले, तरतूद केले की एकदा का एक मेथड चूज केली का वर्षभरामध्ये 30 मेथड वापरायची. एकदा पर्याय तुम्ही निवडा की तुम्हाला पहिल्या पद्धतीप्रमाणे टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे का मग दुसऱ्या पद्धतीने. तुम्ही जी पद्धत एकदा वापराल, त्याचा इनवॉइस बनवला एकदा, जीएसटी 1 भरला, 3B भरला का मग तुम्ही त्याच प्रकारे व्हॅल्युएशन करून त्याच पद्धतीप्रमाणे त्या फायनान्शियल इयर मध्ये त्याच प्रकारे टॅक्स कॅल्क्युलेट करून जमा केला पाहिजे. नेक्स्ट इयरला चेंज करू शकता. हे कोणाकरता तरतूद आहे, जे करन्सी एक्सचेंज करत त्यांच्याकरता ही तरतूद आहे की तुम्ही तुमच्या फायद्याप्रमाणे, तुमच्या गरजेप्रमाणे एकदा मेथड 1 वापरू, एकदा मेथड 2 वापरू असं करता येणार नाही. एकदा तुम्ही एक मेथड चूज करा, वर्षभर 30 फॉलो करा. नेक्स्ट फायनान्शियल इयर मध्ये तुम्हाला वाटलं की आपल्याला दुसरी मेथड जास्त सुटेबल आहे तर ती चेंज तेव्हाच करता येईल जेव्हा ते इयर चेंज होईल. नवीन वर्षामध्ये नवीन मेथड वापरू शकता. एकदा जी मेथड चूज केली आहे, जो पर्याय निवडलाय, जो ऑप्शन निवडलाय, तो त्या फायनान्शियल इयर करत कॉन्स्टंट राहील, तोच राहील. आता यात काय दिले बघा, इथे कशा प्रकारे केलंय, जे करन्सी एक्सचेंज होतं ते अप टू 1 लाखापर्यंत असेल तर 1% व्हॅल्यू काढा किंवा 250 रुपये, जे जास्त असेल ते. दुसरं 1 लाख पेक्षा जास्त अमाऊंट असेल आणि 10 लाखापर्यंत असेल तर 1,000 प्लस 1 लाखाच्या वरची अमाऊंट आहे बघा. 1 लाखापर्यंत 1% मॅक्झिमम 1000 होतो. म्हणजे पहिल्या 1 लाखावरती 1,000 आहे आणि 1 लाखाच्या पुढची अमाऊंट जी आहे 2 लाख ते 10 लाख याच्यावरती 0.5% द्यायचा आहे.
अर्धा टक्का. 10 लाखापेक्षा जास्त असेल तर 10 लाखापर्यंत पहिल्या लाखाला 1000 रुपये होतात. 9 लाखावरती या 0.5 प्रमाणे 4,500 होतील. म्हणून मग पहिल्या 10 लाखाला 5,500 आणि त्याच्या 10 लाखावरील जी रक्कम आहे त्याच्यावरती 0.1% हा दुसरा ऑप्शन. आणि तिसरा, जर ती अमाऊंट 7,000 हे जास्त झाली तर मग 7,000 एवढीच व्हॅल्यू येईल. ते कमी असेल तर मग ती येईल आणि जास्त झाली तर 60,000 मॅक्झिमम 60,000 व्हॅल्यू येईल. या प्रकारे इथे स्लॅब दिलेत. उदाहरण बघा. आता जर जे एक्सचेंज होत आहे विनिमय रक्कम आहे 75,000. 75,000 रुपये स्लॅब पहिला 1 लाखापर्यंत अमाऊंट आहे. मग त्यांनी जर तिकडे एवढी अमाऊंट दिली असेल 1% 75,000 बस काय करेल तो, म्हणजे 75,000 दिले किंवा घेतले तर त्याच्यावरती 1% जीएसटी जमा करायचं, विषय संपला. दुसरं उदाहरण आहे, जर ही अमाऊंट 1 लाखाच्या वरती गेली 5 लाख आहे म्हणजे ही सेकंड स्लॅब मध्ये 1 लाख ते 10 लाख. दुसरा स्लॅब जो आहे 1 लाख ते 10 लाख त्याप्रमाणे 1 लाखावरती किती अमाऊंट आहे, पहिले 1,000 आणि बाकीवरती मग 4 लाखावरती अर्धा टक्का. याप्रमाणे अमाऊंट येईल 2,000. 1,000 प्लस 2,000 एकूण पुरवठाची रक्कम किती येईल 3,000. तिसरा स्लॅब जो आहे त्याप्रमाणे येईल. तिसरा स्लॅब सुरू होतो 10 लाख. तिसरा सुरू 10 लाखाच्या पुढे आहे. मग तिकडे जर 25 लाख रुपये अमाऊंट असेल 25 लाख घेतले तर मग त्याच्यावरती अमाऊंट येईल 10 लाखावरती. तिसरा स्लॅब 10 लाखापेक्षा जास्त. हे सगळ्या घटना तुम्ही तपासून बघा. 60,000च्या आत अमाऊंट येते तर ती आहे. 60,000च्या पुढे गेली 500 गेली तर मग 60,000. जे काय ऑप्शन असू शकतात त्याप्रमाणे दिलेलं आहे. मी जास्त वेळ जाणार नाही. तुम्हाला थोडा वेळ देऊन वाचणं गरजेचं आहे. मी जेवढं बोलतोय तेवढंच ऐकून शांत बसू नका. थोडं वाचा, तुम्हाला क्लिअर होईल. आणि वेळच्या वेळी वाचलं तुमच्या लक्षात राहील लॉंग टर्म करता. पुढे 32.3 एअर ट्रॅव्हल एजंटचं कमिशन. इथे जे कमिशन आहे, जे विमान तिकीट बुकिंग करतात एक बुकिंग केलं जातं भारतामध्येच उडणाऱ्या विमानांचं, म्हणजे मुंबई टू दिल्ली, दिल्ली टू मुंबई असे तर डोमेस्टिक ट्रॅव्हल. आणि इंडिया टू लंडन गेले, इंडिया टू दुबई गेले, अशा प्रकारे आहे इंटरनॅशनल. तर इथे काय केलं जातं, जे कमिशन एजंट असतात, आता इथे कमिशन एजंट जे असतात ते त्या विमान कंपन्यांकरता बुकिंग घेतात. समजा मला कुठे जायचंय तर मी काय करतो, मी एखादा एजंट शोधतो आणि तो मला तिकीट काढून देतो. आता त्या विमान कंपन्या काय करतात, त्यांच्या एजंटला कमिशन देतात. आता ज्या वेळेस जे तिकीट काढलं जातं त्या तिकिटावरती एक मूळ भाडं असतं बेसिक फेअर, दुसरं असतं इतर शुल्क, त्यानंतर टॅक्सेस वगैरे असतात. एकूण तिकिटाची किंमत झाली 1,15,400. तर जे कमिशन एजंट आहेत त्यांना काय केलेलं आहे की समजा त्यांनी एकंदरीत बुकिंग केलं, ते बुकिंग जर 1,15,400 बुकिंग केलं तर त्याच्यामधली बेसिक फेअर किती होतं, हे जे बेसिक फेअर आहे या बेसिक फेअर वरती जर डोमेस्टिक फेअर असेल तर त्यात त्यांना 5% अमाऊंट जी आहे 5,085 ही होते. मग हे जे 5% अमाऊंट आहे, भले त्यांना कमिशन 10,000 मिळत जरी असलं तरी पण सरकार असं मानतं की तुम्ही जेवढं बेसिक फेअर जेवढे आहेत त्या तिकिटावरचे, तुम्ही जेवढं तिकीट बुकिंग केलं त्या एकूण तिकीट बुकिंगच्या बेसिक फेअर मध्ये जी व्हॅल्यू आहे जी येते 5,045 त्याच्यावर त्यांनी जीएसटी सरकारकडे द्यावा. इज ऑफ डुईंग बिझनेसचा भाग असू शकेल, सरकारला त्यांना रिलीफ द्यायचा असू शकेल, काही असेल. तरतूद अशी केलेली आहे की जरी तुम्ही 10,000 तुम्हाला कमिशन विमान कंपन्यांना मिळत असेल पण तरी पण तुम्ही काय करा, बेसिक फेअरची 5% व्हॅल्यू काढा. पण त्यांनी एकंदरीत बुकिंग केलंय ते आहे 1,15,500. त्या तिकिटांची बेसिक फेअरची व्हॅल्यू आहे 1,09,000. त्याच्यावरती काढायची 5% ती व्हॅल्यू येते 5,045. आणि याच्यावरती जर का जीएसटी 18% असेल ते जमा करतील. तेच फॉरेन ट्रिप असतील त्यावर त्यांनी जमा एकंदरीत तिकीट व्हॅल्यू आहे 3,43,840 480 सॉरी 3,53,480 आणि त्याच्यावरती बेसिक फेअर आहे 3,16,880. आता जर कोणी याचं ऑडिट करत असेल तर मग तिकिटामध्ये बेसिक फेअर कसं असतं,
कशा प्रकारे दाखवलं जातं हे सगळं तुम्हाला समजून घ्यावं लागेल. कशा प्रकारे व्यवहार हा होतो हे सगळं बघावं लागेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला तिथे ऑडिट करता येईल. त्याकरता गरजेचं आहे. जर फॉरेन ट्रिप असेल तर मग 10% तिथे आहे, कारण फॉरेन ट्रिप करता जास्त कमिशन दिलं जातं विमान कंपन्यांकडनं. डोमेस्टिक जर का तिकडे ट्रिप असेल विमानाची तर कमी कमिशन असतं आणि फॉरेन ट्रिप करता जास्त कमिशन असतं. म्हणून सरकारने पण लॉ मेकरनी पण 5% आणि 10% असे 2 रेट ठेवले. जर बुकिंग केलंय देशांतर्गत म्हणजे डोमेस्टिक आणि जर इंटरनॅशनल आहे तर 10%. ओके, मी मुख्य तरतूद सांगितली आहे, मुख्य मुद्दा मी क्लिअर केलाय. बेसिक फेअरवर 5%, बेसिक फेअरवर 10%, सारांश हा आहे. पुढचं आहे इन्शुरन्स सर्व्हिस कमिशन. इथे मराठीमध्ये इन्शुरन्स कमिशन पाहिजे होतं, हे विमान सेवात राहिले. हे करेक्शन मी करून घेईन, थोडं तुम्ही तुमच्या नोट तुम्ही करेक्शन करून घ्या. इथे इन्शुरन्स सर्व्हिस कमिशन आहे. कशा प्रकारे हे इन्शुरन्स कमिशन येईल हे लक्षात घ्या. लाईफ इन्शुरन्स व्यवसायाचं मूल्य जे आहे हे कशा प्रकारे काढलं जातं. आता ही पण विस्तृत तरतूद आहे, इकडे विस्तृत तरतूद आहे. थोडं बघा खाली पिक्चर आहे, तुम्हाला यातून लगेच कळेल की एक सेव्हिंग जी पॉलिसी असते ना, जी पॉलिसी काढली जाते, एक प्रीमियम असतो. एक प्रीमियम जो असतो, सपोज तुम्ही मंथली पेमेंट करत असाल, क्वार्टरली करत असाल, वर्षातून तुम्ही 4 वेळा पेमेंट करत असाल तर ड्यू डेट जी असते पेमेंटची ती सांगितली जाते की तुम्ही एखादी पॉलिसी काढली तर तुम्हाला त्या पॉलिसीमध्ये जी अमाऊंट भरायची आहे ती सांगितली जाते. सपोज 2000 प्रीमियम असेल तर या 2000 मध्ये तुम्ही पॉलिसी होल्डर आहात, तुमची पॉलिसी काढली तुमच्या इन्शुरन्स एजंटने, तर तुम्हाला त्यात सांगतो की याच्यामध्ये या 2000 मध्ये 500 रुपये तुमचे इन्शुरन्स करता वापरले गेले आणि 1500 रुपये तुमचे इन्व्हेस्टमेंट करता वापरले गेले. हे तुम्हाला सांगितलं जाईल. तुम्हाला हे तुमच्या अग्रीमेंट मध्ये क्लिअर होईल की तुमची पॉलिसी आहे ती इन्व्हेस्टमेंट प्लस लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे आणि त्यातली इन्व्हेस्टमेंटची रक्कम ही 1500 आहे आणि इन्शुरन्सची 500 आहे. मग अशा केसमध्ये जर ते पॉलिसी होल्डरला सांगितलं गेलं असेल इन्व्हेस्टमेंट किती आहे, तर व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय असेल, जी 2000ची त्याच्या जर का प्रीमियम भरतोय यातना 1500 वजा करून जे 500 आहे प्रीमियम, त्या 500 रुपयावरती प्रीमियम ग्रॉस प्रीमियम मायनस इन्व्हेस्टमेंट म्हणजे 500 रुपये जी इन्शुरन्सची अमाऊंट आहे त्याच्यावरच जीएसटी लागेल. आता जर तुम्ही एक्झम्पशन बघाल तर एक्झम्पशन मध्ये पण असं आहे की काही इन्शुरन्स पॉलिसीज या इन्शुरन्स स्कीम ज्या आहेत त्या गव्हर्नमेंटने एक्झाम केलेल्या आहेत. म्हणजे इन्शुरन्स मध्ये पण तुम्हाला बघायला लागेल की अशी इन्शुरन्स स्कीम आहे जी सरकारने नोटिफिकेशन काढून एक्झाम केलेली नाही, टॅक्सेबल आहे. म्हणजे टॅक्सेबल आहे पण त्याच्यामध्ये मग ती पॉलिसी इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स दोघांची आहे. आता इकडे बघा हे असं का केलंय, जर तुम्ही एफडी वगैरे काढता तर तुम्ही एफडी मध्ये पैसे टाकत असाल तुम्हाला तिथे इंटरेस्ट मिळतो, हा इंटरेस्ट एक्झाम्प्ट आहे. जसं तुम्ही इकडे 2000 रुपये इन्शुरन्स कंपनीकडे दिले तर इन्शुरन्स कंपनी काय करते 1500 रुपये हे तुमचे इन्व्हेस्टमेंट म्हणून घेते आणि काही कालावधीने हे तुम्हाला ते काही अमाऊंट तुम्हाला परत करतात. मग तुम्ही 1500 इन्व्हेस्ट केले असतील तुलनेत तुम्हाला थोडी जास्त अमाऊंट ते मनी बॅक पॉलिसीद्वारे परत करतील. मग त्याच्यावर जसं एफडी ज्यावेळेस मॅच्युअर होते इंटरेस्ट मिळतो ते एक्झाम्प्ट आहे. एक्झाम्पशन नोटिफिकेशन मध्ये त्याची एंट्री आहे म्हणजे इंटरेस्ट इन्कम हे एक्झाम्प्ट आहे. मग इथे पण जर इंटरेस्ट मिळतोय तर ती व्हॅल्यू घेतलेली आहे कशा करता, इन्व्हेस्टमेंट करता, मग त्याच्यावरती जीएसटी आकारला जाऊ नये याकरता अशी तरतूद आहे. जे इन्शुरन्स काढलाय इन्शुरन्स टॅक्सेबल आहे पण इन्व्हेस्टमेंट त्याचा इंटरेस्ट हा एक्झाम्प्ट आहे. मग एक्झाम्पशन त्याच्यावरती अप्लिकेबल आहे, त्याची व्हॅल्यू ही जीएसटी मध्ये येऊ शकत नाही. म्हणून ते काय केलंय, जर तो इंटिमेट केलाय, तो कळवलाय की 1500 रुपये हे इन्व्हेस्टमेंटचे आहेत तर ते बाजूला काढले, 500 रुपये हे इन्शुरन्सचे आहेत, त्याच्यावरती जीएसटी लावला जाईल. दुसरं असं असू शकतं की तुम्ही जी धोरण भरताय त्यामध्ये
इन्व्हेस्टमेंटही आहे आणि इन्शुरन्सही आहे, पण तुम्हाला इंटिमेट नाही केलं. तुम्हाला तुमच्या अग्रीमेंटमध्ये हे स्पेसिफिकली मेन्शन नाही केलेलं किती अमाऊंट इन्शुरन्सची आहे आणि किती अमाऊंट ही इन्व्हेस्टमेंटची आहे. ही जर का क्लिअरली अग्रीमेंटमध्ये स्पष्टपणे नोंदवलेली नसेल तर या केसमध्ये पहिल्या वर्षी जो प्रीमियम तुम्ही भराल त्यावरती 25% प्रीमियमची व्हॅल्यू जी असेल 25%, जी ते 500 होते 2000 मध्ये 25% व्हॅल्यू 500 होते. पहिल्या वर्षी 500 रुपयाची लागेल आणि त्याच्या पुढच्या वर्षी सपोज तुम्ही 5 वर्ष जर का प्रीमियम भरत असाल पुढच्या वर्षी मग म्हणजे हे जे इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यांच्या करताही महत्वाचं आहे. जर तुम्ही इन्शुरन्स कंपन्यांचं ऑडिट करत असाल तर तुम्हाला ही तरतूद लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्यांनी योग्य अमाऊंटवर टॅक्स भरला आहे की नाही हे बघावं लागेल. कुठल्या प्रकारच्या पॉलिसी आहेत, त्या कशा प्रकारे काढल्या जातात, कुठल्या पॉलिसी एक्झाम्प्ट आहेत, कुठल्या पॉलिसी टॅक्सेबल आहेत, याचा अभ्यास करावा लागेल इन्शुरन्स कंपन्यांचं ऑडिट करण्यापूर्वी. अभ्यासाशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही, लक्षात घ्या. तुम्ही ज्या कायद्याचं काम करताय त्या कायद्याला तुमच्याकडे जर का प्रॉपरली स्टडी नसेल तर तुम्ही ते नाही करू शकत. आणखी एक वेगळ्या प्रकारची पॉलिसी असते, प्रीमियम असतो सिंगल प्रीमियम अॅन्युटी पॉलिसी. यामध्ये 10% ऑफ एकच प्रीमियम भरायचा, एकदा 2 लाख भरा, 20 वर्ष तुम्हाला आम्ही काय करू इन्शुरन्स देऊ. एकदा प्रीमियम भरला 10% ऑफ सिंगल प्रीमियम, 2 लाख भरले मग 2 लाख झाला किती होतात, ती व्हॅल्यू आहे त्याच्यावर जीएसटी आकारणी होईल. आता जर तुम्ही ऑडिटला गेलात तर तुम्हाला तो सांगतो की आम्ही अशा प्रकारे कॅल्क्युलेट करतो, पण त्यांनी जे कॅल्क्युलेट केलंय ते जीएसटी कायद्याप्रमाणे बरोबर आहे की नाहीये हे तुम्हाला तेव्हाच कळेल ज्या वेळेस तुम्हाला हा रूल माहिती असेल. दुसरं प्युअर लाईफ इन्शुरन्स रिस्क पॉलिसी, नो अमाऊंट फॉर इन्व्हेस्टमेंट. म्हणजे अशी पॉलिसी असते, आता बघा जे लोक ड्रायव्हर वगैरे असतात त्यांच्या ज्या ट्रान्सपोर्ट कंपन्या वगैरे आहेत ना ते पॉलिसी काढतात की 1,000ची अमाऊंट आहे. जर त्याचं ऍक्सिडेंट झालं त्या गाडीचं आणि त्यात तो ड्रायव्हर जो असेल तो दगावला तर मग त्याला एक 5 लाखाचा तिकडे रिस्क कव्हरेज मिळेल. 1,000 रुपये भरून ती पॉलिसी कंपनी काढते. इथे काय होतं, यात काही पैसे परत मिळणार नाही, परत काही मिळणार नाही, अशा पॉलिसी असतात. रिस्क पॉलिसी प्युअर लाईफ इन्शुरन्स, तिथे इन्व्हेस्टमेंट काहीच नाही. मग ही संपूर्ण जी अमाऊंट असेल त्याच्यावरती जीएसटी लागला आहे, इन्व्हेस्टमेंट नाहीच आहे. बस आता याच्यावरच खाली एक्झाम्पल दिलेली आहे. ही एक्झाम्पल तुम्ही वाचा, तुम्हाला तरतूद व्यवस्थित स्पष्ट होईल. पहिले लक्षात घ्या, पहिले तुम्ही टेक्निकली जे तिकडे दिलेलं आहे ते वाचलं पाहिजे. तुम्ही स्वतःला सवय लावली पाहिजे की आपण टेक्निकली वाचू. जी गुंतागुंत कायद्यामध्ये आहे ती सवय तुमच्या मेंदूला सवय झाली पाहिजे. कशा प्रकारे इंटरप्रेट केलंय, कशा प्रकारे ते मांडलंय हे तुम्हाला कळलं पाहिजे. जर तुम्हाला यातला एक्सपर्ट व्हायचा असेल तुम्ही होऊ शकता, कोणी होऊ शकतो. अभ्यास करणं गरजेचं आहे, हार्डवर्क करणं गरजेचं आहे. हुशार लोक सीए होत नाहीत, जे हार्डवर्क करतात सीए होतात. माझा अनुभव आहे. ऐकू लागत नाही याला, ते वारंवार लक्षात घ्या, त्यातले बारकावे लक्षात घ्या, ते वारंवार वाचा, ते लक्षात ठेवा. 3-3 वेळा 4-4 वेळा जेव्हा परीक्षेला बसतात आणि मग पास होतात ते तेवढ्या वेळा अभ्यास करून त्यांचं ते पाठ होतं आणि म्हणून मग ते लक्षात ठेवून मग ते सीए होतात. आणि त्यातही त्यांना जेमतेम बरेच लोक 50%ला पासिंग आहे, त्यांना 50-55% मिळून पास होतात. त्यामुळे हुशारीचा विषय नाहीये हा फार मेहनत घेऊन अभ्यास करून जे लोक हे सगळं शिकतात, समजून घेतात, तेच करतात. त्यामुळे ऍव्हरेज बुद्धिमत्ता असणारे व्यक्ती सीए होऊ शकतात. आता माझा अनुभव आहे, मी पण अभ्यास करतोय, माझी पण ऍव्हरेज बुद्धिमत्ता आहे, मला कळते आहे आणि मी समजू शकतो, शिकवू शकतो. हुशारीचा हा विषय नाहीये, माझ्या अनुभव मी सांगतो. याप्रमाणे सगळं इथे दिलेलं एक्सप्लेनेशन आणि थोडक्यात खाली चार्ट दिला, व्हिज्युअल तुम्हाला इझिली हवं म्हणून, आणि मी या चार्टद्वारे तुम्हाला ही तरतूद समजावून सांगितलेली आहे. प्लस खाली एक्झाम्पल आहे. त्यामुळे कायद्यामधलं रूल मधला इंग्लिश टेक्स्ट, त्याचा मराठी अनुवाद, मग त्याचा चार्ट आणि मग त्याची उदाहरणं. मला वाटतं ह्याच्याहून अजून काय असू शकत नाही. खूप डिस्क्रिप्टिव्ह नोट्स होतात, सारांश, फायनल नोट्स, हे सगळं आहे, तुम्हाला क्लिअरली कळेल सगळं. पुढे आहे आता सेकंड हँड गुड्स. आता इथे जी विक्री केली जाते सेकंड हँड गुड्सची, पहिले खरेदी होते सेकंड हँड गुड्सची आणि मग विक्री होते. जर मी माझी जुनी बाईक कार विकायला गेलो
तर माझ्याकडे जीएसटी नंबर माहिती आहे, म्हणजे मी काय त्याला पैसे घेईन, मी काही जीएसटीचा बिल देणार नाही. जे लोक सेकंड हँड गुड्स परचेस करतात ते नॉर्मली परचेस कोणाकडनं करतात सेकंड गुड्स? जो वापरकर्ता आहे, जो नॉर्मली अनरजिस्टर्ड पर्सन असतो त्याच्याच कडून ते परचेस करतात. म्हणजे तिकडे जो खरेदी करतो त्याला आयटीसी अवेल तो करत नाही. मग इथे काय केलं गव्हर्नमेंटनी, कशा प्रकारे टॅक्स काढायचा त्याच्याकरता एक मार्जिन स्कीम आणली. आता या मार्जिन स्कीमचा उद्देश असा आहे की सेकंड हँड गुड्स जे आहेत त्याच्या खरेदी विक्रीवर जीएसटी कसा लागतो हे स्पष्ट करण्याकरता मार्जिन स्कीम काढली. जी पद्धत आहे त्याला मार्जिन स्कीम म्हणतात. आता सेकंड वस्तूवरती पुन्हा जीएसटी आकारणी टाळण्याकरता ही वेगळ्या प्रकारे इथे कर आकारणी केली जाते. म्हणजे जी ती वस्तू बनली, मार्केटला आली, ती कोणतरी खरेदी केली, मग ती वापरली, मग ती जुनी झाली आणि मग तो विकायला जातोय, त्यावर जेव्हा पहिल्यांदा खरेदी झाली आहे तेव्हा जीएसटी भरला गेलाय. आता पहिल्या विक्रीच्या वेळी ज्या जीएसटी सरकारला मिळालाय त्यावेळी दुसऱ्या विक्रीच्या वेळेस पूर्ण किमतीवर जीएसटी करपात्र होऊ नये म्हणून वेगळ्या प्रकारे याच्यावरती कर आकारणी केली जाते. ती कशी आहे बघा. आता इथे डायरेक्ट मी एक्झाम्पलला आलो की परचेस प्राइस 20,000 आहे आणि सेलिंग प्राइस 25,000 आहे. म्हणजे यातला फरक जो आहे मार्जिन जे आहे ते 5,000 आहे. मग इथे काय होतं, 18% या 5,000 भरायचे. एवढंच काम करायचं आहे जे सेकंड हँड गुड्स मध्ये डील करतात. मोबाईल असो, कार असो, कम्प्युटर असो, फर्निचर असो, त्यामध्ये सेकंड हँड गुड्स म्हटलेलं आहे. दुसरं केवळ असं होतं की परचेस प्राइस 30,000 आहे, वस्तू विकली गेली 28ला, मार्केट पडलं, इथे निगेटिव्ह व्हॅल्यू आली, इग्नोर करा. व्हॅल्यूअप्स आपल्याला काही येणार नाही. आता आणखी एक मुद्दा असा आहे बघा, जे फायनान्स कंपन्या आहेत त्या काय करतात, कार वगैरे लोन देऊन विकतात आणि जर का एखाद्याने कारचा हप्ता नाही भरला तर मग त्याला नोटीस पाठवतात की तुम्ही हप्ते भरा, अदरवाईज आम्ही तुमची कार जी आहे ही ताब्यात घेऊ आणि मग ती विक्री करून आम्ही आमच्या लोनचे पैसे रिकव्हर करू. मग अशा वेळेला जे अशी कारवाई होते त्याला म्हणतात डिफॉल्टिंग बॉरोवर. इथे परचेस व्हॅल्यू ऑफ गुड्स रिपदेस फ्रॉम अ डिफॉल्टिंग बॉरोवर. आता हे नॉर्मली बँक आणि फायनान्स कंपन्या करताय. मग ते काय करतात, ती जुनी वस्तू कार ताब्यात घेतात, मग त्याची व्हॅल्यू काय काढावी त्यांना कळलं ना व्हॅल्यू काय. सपोज ते विकताना ती कार समजा 5 लाखाची आहे, 2 वर्ष त्यांनी हप्ते भरले, पुढे हप्ते नाही भरले आणि मग त्यांनी ती कार विकून समजा त्यांना 2.5 लाख रिकव्हर झाले, तर 2.5 लाखावर त्यांना टॅक्स नाही भरायचा. कितीला परचेस केली, परचेस तर 5 लाखाला केली नवीन कार, मग आत्ता व्हॅल्यू काय असेल, मग आत्ता व्हॅल्यू काय असेल हे काढण्याकरता जेवढे क्वार्टर झालेत त्याच्या प्रत्येक क्वार्टरची 5% पॉइंट रिड्यूस करायचे अशी तरतूद सांगतोय. मी खाली तुम्हाला सांगतोय एक्झाम्पल वरती, लक्षात घ्या. मी जे बोलतोय ते या नियमानुसार बोलतोय हे कळावं म्हणून मी मुख्य तरतूद दाखवली. मी खाली येतो, खाली येऊन तुम्हाला दाखवतो. याचे एक्झाम्पल बघा. आता इथे लोन रिकव्हरी प्रोसेस मध्ये हे तरतूद दिलेली आहे, प्रोव्हिजो दिलेला आहे की जो डिफॉल्टिंग बरोबर आहे, जो अनरजिस्टर्ड पर्सन आहे त्यांनी कार 10 लाखाला खरेदी केली होती. 1.5 वर्षानंतर म्हणजे 6 क्वार्टर नंतर लोन डिफॉल्टर बँकने कार रिपजेस करून विकली. आता डीम परचेज व्हॅल्यू काय येईल, 5% 6 क्वार्टर प्रमाणे लेस केले तर 3 लाख कमी होतील. म्हणजे इथे 10 लाखातून 3 लाख वजा करून 7 लाख व्हॅल्यू होईल आणि 7 लाखाची कार जर का बँकेने 8 लाखाला विकली असेल तर 1 लाखावरती बँक जीएसटी भरेल. आणि जर ही 7 लाखाची जर कार त्यांनी 6 लाखाला विकली तर मग निगेटिव्ह व्हॅल्यू येते, कुठलाही जीएसटी बँक भरणार नाही. जर व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर कुठलाही टॅक्स येत नाही. जर 7 लाख व्हॅल्यू आली आणि 8 लाखाला विकली असेल तर मार्जिन आहे 1 लाख. मग या नियमाप्रमाणे 18% म्हणजे 18,000 1 लाखावरती होतात आणि तेवढे त्यांना जमा करायचे आहे. एवढं कळलंय. याच्यामध्ये आणखी गुंतागुंत आहे, पुढे सांगणार आहे. एवढं घेऊन आपण थांबूया. शेवटचं मी एवढं घेतो. आता इथे मला काय दिलंय, एक सरकारने एक नोटिफिकेशन काढलं आणि या नोटिफिकेशन मध्ये सांगितलं की जुन्या आणि वापरलेल्या वाहनांसाठी
त्यांच्या आकार आणि इंजिन क्षमतेनुसार वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहेत. या प्रकरणात जेव्हा आयटीसी घेतलेलं नाही, युनिक वस्तू परचेस केली, आता इथे जी वस्तू आहे ती पुरवठाचे मूल्य, आता इथे बघा काय केलंय, आपण तरतुदी वरती बघितली. यात नवीन मुद्दा काय की जर का एखादी वस्तू परचेस केली, ती काही काळ वापरली आणि त्याच्यावरती इन्कम टॅक्स कायद्याप्रमाणे डिप्रिसिएशन जे आहे हे चार्ज केलं. म्हणजे जुनी वस्तू घेतली, त्याच्यावरती डिप्रिसिएशन 10 लाखाला घेतली, त्यावर डिप्रिसिएशन काढलं जे त्यांच्या बॅलन्स शीटला व्हॅल्यू दिसेल. परचेस केली काही कालावधी 2 वर्ष अगोदर, त्यानंतर डिप्रिसिएशन काढून ती व्हॅल्यू 6 लाख आहे. मग इथे 6 लाख ही व्हॅल्यू आहे, बुक व्हॅल्यू आहे त्यांच्या, आणि त्यानंतर ती 7.5 लाखाला विकली. मग 7.5 लाख ही आता त्यांना विकून झालेली किंमत आहे. त्यांनी खरेदी 10 लाखाला केली होती, सेकंड हँड आहे, पण डिप्रिसिएशन करून व्हॅल्यू येते 6 लाख. मग इथे 1.5 लाख ही व्हॅल्यू येते आणि मग या 1.5 लाखावर 150 लागेल. म्हणजे इथे ते 10 लाखाला घेतली जुनी वस्तू, मग 10 लाखाची विकली की तिला 7.5 लाख, म्हणून 10 लाख मायनस 7.5 लाख होणार नाही. तर डिप्रिसिएशन 2 वर्ष त्यांनी वापरली, त्याचं आणखीन मूल्य कमी झालं. ते कमी झालेलं मूल्य त्यांच्या बॅलन्स शीटला दिसतंय, त्यांच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये दिसतंय, ते 6 लाख आहे. मग 6 लाख हे धरलं जाईल, परचेस प्राइस तिकडे 10 लाख न धरता 6 लाख धरली जाईल आणि 6 लाखाची वस्तू विकली तिला 7.5 लाखाला आणि त्याप्रमाणे 1.5 लाखावर जीएसटी लागेल. हे नोटिफिकेशन मध्ये आहे, हे रूल मध्ये नाही. आणखी आहे थोडा, पण मी आता नाही स्ट्रेच करत, उगाच जबरदस्ती घेत नाही. हे आपण उद्या घेऊ, हे उद्या घेऊ. रूल 33 पण आहे. उद्या आपलं व्हॅल्युएशन संपेल, पहिल्या तासामध्ये उद्या आपलं व्हॅल्युएशन संपेल आणि दुसऱ्या तासामध्ये आपल्याला एक्झाम्पशन आपल्याला जे मी अगोदर सोडलंय ते आयदर मी घेऊ शकतो किंवा मग टाइम ऑफ सप्लाय घेऊ शकतो. मग त्याप्रमाणे आपण उद्या हे कंटिन्यू करू. उद्या पहिल्या तासामध्ये आपलं व्हॅल्युएशन संपायला हरकत नाही, एवढा भाग आहे पुढे बाकी. इथे आपण थांबूया. राकेश सर, राजेंद्र सर, निलेश सर, विशाल सर, शुभम सर, अश्विनी मॅडम, काही तुम्हाला विचारायचं तुम्ही विचारू शकता. अदरवाईज मी हे क्लास डिस्कनेक्ट करतो. आता कोणाला काही शंका असल्यास विचारू शकता. नंतरही मला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मेसेज केला तरी पण चालेल. तुम्हाला वाचताना पण कधी काही विचारावंसं वाटलं विचारू शकता. तुम्हाला 100% क्लॅरिटी यावी हा माझा उद्देश आहे. मी त्याच प्रकारे नोट्स बनवतो आणि त्याच प्रकारे इथे कमीत कमी वेळात मी मॅक्झिमम एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. त्यात जर काय राहिलं असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके, तर मी इकडे थांबतो आता. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांना धन्यवाद ज्यांनी आजचा क्लास अटेंड केला. हे सगळ्यांना धन्यवाद एकदा पुन्हा एकदा मी व्यक्त करतो आणि हा क्लास इथे थांबवतो.